बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। बातमी येते नांदेडच्या हदगावमधून। स्वराज्य पक्षाच्या वतीने 18 तारखेला तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा। नांदेड जिल्ह्यामध्ये 2, 3 व 4 या तारखेला झालेल्या अतिवृष्टीमुळे पेनगंगा व कयाधू नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अतिवृष्टीमुळे हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील अनेक गावातील घरांचे व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आजपर्यंत शेतकऱ्यांच्या व अनेक गावातील नागरिकांच्या घरात पाणी जाऊन घराचे व घरातील अन्नधान्याचे व सामानाचे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आज 8 दिवस झाले, मात्र आजपर्यंत प्रशासनाचे कोणतेही अधिकारी पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात व गावामध्ये पंचनामा करण्यासाठी आलेले नसल्यामुळे स्वराज्य पक्षाच्या वतीने हदगाव तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या मोर्चाचे नेतृत्व स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्या वतीने करण्यात येणार आहे। हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांनी मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे। पाहूया माधवराव पाटील देवसरकर काय म्हणाले। काय स्वरूप असेल? सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की जे 2-3 तारखेला जी अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीच्या माध्यमातून आपल्या हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी बांधवांचं पुरं नुकसान झालं। त्याचबरोबर जे नदीकाठचे लोक आहेत त्यांचं तर पुरं गाळासह वाहून गेले। या सर्व हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांना या सरकारने ज्याचे घर उद्ध्वस्त झाले, जे रोजचं खाया पियाच्या जे वस्तू वाहून गेल्यात, त्यांना 72 तासाच्या आत सामग्री मदत देण्याची गरज होती, त्यांनी आतापर्यंत दिली नाही। जवळपास 14 तारीख आहे। म्हणून या शासनाला जागा करण्यासाठी आणि शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी येणाऱ्या बुधवारी म्हणजे 18 तारखेला सकाळी 11:30 वाजता आम्ही हदगाव जुना बस स्टँड ते तहसील कार्यालयावरती बैलगाडी मोर्चा काढतोय। त्याचबरोबर माझ्या शेतकरी राजाला व सगळ्या शेतकरी मायबाप जनतेला विनंती आहे की आपण आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलू नका आणि आत्महत्यासारखं विचार देखील आणू नका। तुमच्या पाठीशी खुद्द छत्रपती संभाजीराजे आहेत आणि त्याचे कार्यकर्ते आणि तुमचा मुलगा, तुमचा नातू, तुमचा पंतू म्हणून मी स्वतः सर्व ताकदीशी तुमच्या पाठीशी आहे। असला कुठलाही विचार आणू नका आत्महत्यासारखा, कारण आपण जगलो तर जय जगल, कारण का शेतकरी आहेत म्हणून सगळे लोक आहेत। पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या बुधवारी आपण सर्वांनी मोर्चावर सामील व्हावं। ज्याच्याकडे बैलगाडी असेल तर बैलगाडी घेऊन यावं, पण कोणाला बैलगाडी नसेल तर स्वतः आपण मोर्चात उपस्थित राहावं, कारण का हे मागण्या आपल्या आहेत। आपण शेतकरी आहोत। या शेतकऱ्यांचा जोपर्यंत प्रेशर त्या झोपेसो करा सरकारला आणि इथल्या तहसीलदार त्याचबरोबर SDM कलेक्टरला जाग घेणार नाही, त्या जागा करण्यासाठी हा मोर्चा आहे। त्यामुळे सर्व मायबाप जनतेला विनंती करतो की आपण बुधवारी यावं।